नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मिनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आकारिक मूल्यमापनावर आधारित द्वितीय घटक चाचणी इयत्ता 6वी गणित विषयाचा सराव पेपर अभ्यासणार आहोत। हा पेपर 20 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला अ, पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। 1. शेकडा म्हणजे टिंब। पर्याय आहेत 1, 100, 1000, उत्तर आहे 100। 2. 16/8 बरोबर टिंब। इथे आपल्याला समानता येईल अशी क्रिया शोधायची आहे। तर 16/8 केल्यास उत्तर येते 2, म्हणजे डावी बाजू 2 आहे तर उजवी बाजू सुद्धा 2 आणावी लागेल। तर पर्याय आहे 10 - 2, उत्तर येते 8। दुसरा पर्याय 8 - 6, उत्तर येते 2, म्हणजेच डावी बाजू उजवी बाजू समान होईल, उत्तर आहे 8 - 6। 3. 4 - 6 हे टिंब असे वाचतात। पर्याय आहे 6 - 4, 4 - 6, 4 आणि 6, उत्तर आहे पर्याय बी 4 - 6। 4. 65% म्हणजे 100 पैकी टिंब भाग। पर्याय आहेत 65, 750, 6500, उत्तर आहे 65। ब, योग्य जोड्या लावा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। तर डाव्या बाजूला समीकरणे व उजव्या बाजूला त्याच्या उकल दिलेले आहेत। 1. x + 9 बरोबर -1 या समीकरणाची उकल आहे -10। 2. p/2 बरोबर 5 या समीकरणाची उकल आहे 10। 3. 7 + m बरोबर 4 या समीकरणाची उकल आहे -3। 4. 6 × n बरोबर 18 या समीकरणाची उकल आहे 3। याप्रमाणे तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत। प्रश्न दुसरा अ, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. व्याख्या लिहा। गुणोत्तर, उत्तर, भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर म्हणतात। 2. 10% म्हणजे किती? उत्तर, 10% म्हणजे 10/100। तर 10% 10 × 10/100। या ठिकाणी आपण 10 × 10 मधील जे शून्य आहेत अंशातील ते कट केलेले आहेत व 100 मधील 2 शून्य कट केलेले आहेत, म्हणजे भाग लावलेला आहे। उत्तर आलेला आहे 1, म्हणजे 10% म्हणजेच 1 होय। 3. पुढील उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा। संख्या आहे 63, 49। उत्तर, 63 चे 49 शी प्रमाण बरोबर 63 + 49 बरोबर 63/49। तर या ठिकाणी 63 व 49 या दोन्ही संख्या 7च्या पाड्यात येतात, म्हणून या दोन्ही संख्यांना आपण 7 ने भाग लावलेला आहे। तर 63/7 बरोबर 9 व 49/7 बरोबर 7। उत्तर आलेलं आहे 9/7 बरोबर 9/7। 4. 35 रुपयांचे पेन 45 रुपयांस विकले तर नफा किती होईल? उत्तर, खरेदी किंमत आहे 35 रुपये, विक्री किंमत आहे 45 रुपये। तर नफा बरोबर सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत। तर विक्री किंमत आहे 45 वजा खरेदी किंमत आहे 35। 45 - 35 केले असता उत्तर येते 10। तर नफा आलेला आहे 10 रुपये। 5. खालील समीकरण सोडवा। x + 10 बरोबर 15। तर x + 10 बरोबर 15। तर x ची आपल्याला
उकल काढायची आहे, तर जे अधिक 10 आहेत त्याची विरुद्ध संख्या ऋण 10 होते, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 10 वजा करणार आहोत. तर x अधिक 10 वजा 10 बरोबर 15 वजा 10, तर अधिक 10 वजा 10 गेलेले आहेत, ऋण धन वजाबाकी होते. तर x बरोबर 15 वजा 10, 15 वजा 10 उत्तर येते 5. तर x बरोबर 5. ब. पुढील माहिती अक्षर वापरून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. एक संख्या व 4 यांची बेरीज, तर ती संख्या आपण x मानलेली आहे. तर एक संख्या व 4 यांची बेरीज x अधिक 4. 2. एका संख्येमधून 15 वजा केले तर येणारी वजाबाकी, उत्तर आहे x वजा 15. 3. एका संख्येची चौपट 28 आहे, तर उत्तर आहे 4x बरोबर 28. प्रश्न तिसरा. अ. पुढील समीकरणांची उकल करण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. पहिले समीकरण आहे x अधिक 10 बरोबर 16. तर x अधिक 10 बरोबर 16 या समीकरणाची उकल करण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 10 वजा करू. दुसरे समीकरण आहे 12x बरोबर 36. 12x बरोबर 36 या समीकरणाची उकल करण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 12 ने भागू. ब. खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. हा प्रश्न 6 गुणांसाठी असून तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 1. खालील समीकरण सोडवा. m-5 बरोबर ऋण 12. तर m-5 बरोबर ऋण 12. तर या समीकरणाची उकल करण्यासाठी आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला धन 5 म्हणजेच 5 मिळवणार आहोत. तर m ऋण 5 अधिक 5 बरोबर वजा 12 अधिक 5. तर ऋण 5 अधिक 5 गेलेले आहे, तर ऋण 12 अधिक 5 ऋण धन ऋण म्हणजेच वजाबाकीची क्रिया होते. तर 12तून 5 गेले असता उरतात 7. मोठी संख्या आहे 12, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण येतो. उत्तर आलेलं आहे m बरोबर ऋण 7. 2. 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये आहे. तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढा. तर 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये आहे. तर प्रथम आपण 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढणार आहोत. यासाठी 325ला 10 ने भागलेला आहे. तर 325ला 10 ने भागले असं उत्तर येते 32.50 रुपये. आता 1 किलोग्रॅम तांदळाच्या किमतीवरून आपण 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढणार आहोत. तर एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढण्यासाठी आपण गुणाकार करतो. तर 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत 32.50 रुपये गुणिले 8 गुणाकार येतो 260 रुपये, म्हणून 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत 260 रुपये आहे. 3. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? उत्तर. शबानाला 1% गुण मिळाले असे मानू. तर 1% म्हणजेच x/100, 100 पैकी x गुण बरोबर 800 पैकी 736 गुण. तर या समीकरणाची उकल करण्यासाठी आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100 ने गुणणार आहोत. तर 1/100 गुणिले 100 बरोबर 736 भागिले 800 गुणिले 100. तर डावीकडील अंश व छेदातील 100 आपण कट केलेले आहेत, कारण त्यांचा भाग लागणार आहे. इथे आपण 100 व 800 मधील 2 शून्य कट केलेले आहेत. तर 8 ने 736ला भागले असता उत्तर येते 92. तर x बरोबर 92 म्हणजे शबानाला 92% गुण मिळाले. 4. रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत. तर वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा. 24 वह्यांचे 18 पुस्तकांशी असलेले गुणोत्तर बरोबर 24 18. 24 भागिले 18 बरोबर, तर 24 व 18 या दोन्ही संख्या 6च्या पाड्यात येतात, म्हणून 6 ने भागला आहे. तर 24 भागिले 6 छेद 18 भागिले 6 उत्तर येते 4/3. गुणोत्तर आलेलं आहे 4/3. तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर आहे 4/3. 5. हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यांतील 34 मेंढ्या विकल्यानंतर
176 मेंढ्या शिल्लक राहिल्या तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? तर या ठिकाणी हरबाकडे काही मेंढ्या होत्या तर हरबाकडे X मेंढ्या होत्या असे मानू. तर पहिली अट आहे की बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर, आता 34 मेंढ्या विकल्या म्हणजेच X वजा 34 आणि 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर दिलेल्या पहिल्या अटीनुसार X वजा 34 बरोबर 176. तर समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण अधिक 34 लिहिणार आहोत, म्हणजे 34 मिळवणार आहोत. तर X वजा 34 अधिक 34 बरोबर 176 अधिक 34. डावीकडील ऋण 34 अधिक 34 आपण कट केलेले आहेत. तर X बरोबर 176 अधिक 34 केले असता बेरीज येते 210. तर X बरोबर 210 उत्तर आलेलं आहे. तर हरबाकडे 210 मेंढ्या होत्या. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी गणित विषयाचा सराव पेपर अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक यू.